Okay. Good evening and welcome once again to yet another episode of मंडे म्युझिंग्स. आणि मंडे म्युझिंग्स हा एक प्रयत्न आहे. बरेचसे ऑन्ट्रप्रिनर्स असतात, उद्योजक असतात, जे बऱ्याचशा गोष्टी करत असतात त्यांच्या रोजच्या व्यवसायात, आणि त्यांना त्या गोष्टी ते करत असतात, पण त्यांची बेसिक टर्मिनॉलॉजी जी आहे ती माहिती नसते किंवा त्याच्याबद्दल फारसं ज्ञान नसतं. आपण जे काही करतोय त्याचा अर्थ काय आणि त्याचा आपल्याला कसा इम्पॅक्ट पडतो आपल्या कामावरती, आपल्या विविध व्यवसायावरती कसा इम्पॅक्ट पडतो, तर त्या गोष्टी समजून घेण्याचा आणि त्याची जाणीव करून देण्याचा आणि ह्या गोष्टी उद्योजकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मंडे म्युझिंग्स हा एक प्रयत्न आहे. आजचा जो आपला टॉपिक असणार आहे तो फ्रॉम क्वालिटी टू एक्सिलन्स हा आपण विषय घेणार आहोत. आपला फॉर्मॅट ठरलेला आहे. वी विल गो थ्रू द प्रेझेंटेशन. मध्ये तुम्हाला काही विचारावं असं वाटलं किंवा डिस्कस करावं असं वाटलं, फील फ्री टू गिव्ह युअर ओपिनियन्स. शेवटी आपण जे कोणी आहेत त्यांचे इंट्रोडक्शन घेऊ. सो लेट्स गेट स्टार्टेड. मी काही प्रश्न विचारेन तुम्हाला. दोन सिंपल प्रश्न आहेत, अगदी काही डोक्याला जोर देणं इतकं नाहीये, बट फ्यू सिंपल क्वेश्चन्स बिफोर वी स्टार्ट. ओके. So this is what we are going to do today. What does quality mean? आपली क्वालिटीची अंडरस्टँडिंग काय, नक्की क्वालिटी म्हणजे काय, फ्रॉम क्वालिटी टू एक्सिलन्स, व्हॉट एक्सिलन्स मीन्स, आणि बिझनेसेस कशा एक्सिलन्स होऊ शकतात किंवा का महत्वाचं आहे, आणि इंट्रोडक्शन्स. ओके. सो फर्स्ट, तुम्ही या दोन मोबाईल पैकी कुठला मोबाईल बाय करणार? ओके. एक आहे लावा आणि दुसरा आहे ऍपल. विच वन वुड यू बाय प्लीज? ऍपल. ऍपल. ओके. बजेट नसेल तर लावा. नाही, बजेट नाही. यू हॅव द केपेबिलिटी टू बाय. व्हॉट विल यू बाय? मग ऍपल. ऍपल. ओके, फाईन. ठीक आहे. नेक्स्ट पुन्हा एकदा सेम क्वेश्चन. टेलिव्हिजन सेट. तुम्हाला टेलिव्हिजन घ्यायचं आहे. यू हॅव दॅट मनी, यू हॅव द एबिलिटी टू स्पेंड. विल यू बाय अ सॅमसंग और विल यू बाय अ सोनी? सोनी. 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 ओके. आता तुम्ही लावा किंवा सॅमसंग का नाही बोल? ठीक आहे. हा एक महत्वाचा प्रश्न आहे. वाय डिडंट यू से लावा और वाय डिडंट यू से सॅमसंग? कारण आपण जेव्हा क्वालिटीचा विचार करतो तेव्हा आपल्यासाठी ते कमी क्वालिटीचे आहेत. ओके. ते कमी क्वालिटीचे आहेत. पण लेट मी टेल यू समथिंग. ओके. ते त्यांच्यामध्ये क्वालिटी आहे. त्यांच्यामध्ये क्वालिटी आहे म्हणून ते आज बिझनेसमध्ये टिकून आहेत. भले आपली जी डेफिनेशन आहे क्वालिटीची त्याच्यामध्ये ते बसत नसतील, पण आज घडीला त्यांचा बिझनेस चालू आहे, त्यांचा बिझनेस रनिंग आहे. दॅट मीन्स दॅट दे हॅव क्वालिटी. जर क्वालिटी नसती त्यांच्यामध्ये तर ते बिझनेसमध्ये नसते. ही एक खूप महत्वाची गोष्ट आहे विच वी नीड टू अंडरस्टँड टुडे. ओके. पुढे येईलच कदाचित. क्वालिटी इज अ गिव्हन टुडे. आज जर आपण कुठला बिझनेस करत आहोत आणि त्याच्यामध्ये आपण चाललेलं आहे आपलं व्यवस्थित, दॅट मीन्स वी आर ऑफरिंग क्वालिटी इन सम वे ऑर अदर. आणि ते कुठलाही प्रोडक्ट असू दे, मग आपण एक इमेज तयार केलेली आहे. मायक्रोमॅक्सचा असू दे, केनवूडचा असू दे, किंवा दुसरा कुठला LG सॅमसंगचा असू दे. ओके. The basic thing that is there, if something is selling in the market today, that means it has quality. ही गोष्ट आज आपण आपल्या मनात ठाम करून घ्यायला पाहिजे. We need to understand that whether it is consulting someone, whether it is गिव्हिंग इंटिरियर डेकोरेटर सर्व्हिसेस कोणाला देत आहोत, वेब कन्सल्टिंग देत आहोत, मेंटेनन्स सर्व्हिसेस देत आहोत, काहीही देत आहोत, क्वालिटी ही महत्वाची आहे. ओके. सो व्हॉट एक्झॅक्टली डज क्वालिटी मीन टू यू? जेव्हा आपण क्वालिटी बोलतो तेव्हा तुमच्या मनात काय विचार?
what comes to your mind when you think of quality? Anybody? ओके. मी बोलू आताचे जे हा हे हा, येस दोन येस. दोन एक्झाम्पल आता दिले, त्या एक्झाम्पल मध्ये मला जे नाव मी घेतलं त्या नावाचा उच्चार माझ्या पुढ्यात किंवा त्या नावाचं प्रेझेंटेशन माझ्या पुढ्यात बऱ्याच वेळा झालेला आहे. त्याच्यामुळे मी त्याला क्वालिटी म्हणून बघितलं आणि त्याप्रमाणे ते मी ठरवलं. आता ह्याच्यामध्ये आता दुसरा कुठलाही हेतू नव्हता याच्यामध्ये की त्याचं काय म्हणू त्याला, त्याची कॉस्ट किती आहे किंवा त्याचं काय प्रोडक्ट फीचर्स आहेत किंवा काय त्याचं आणखी आस्पेक्ट मी आता सध्या बघितले नाहीत. कारण माझ्या पुढ्यात फक्त आता त्याचा डिस्प्ले होता आणि तो डिस्प्ले बघून मी त्याला क्वालिटी समजलो. ओके मे ओके, बी फाईन. कदाचित हे माझं रॉंग असेल किंवा आणखी कोणाचं ओपिनियन पण सेम असेल कदाचित. आय एम नॉट व्हेरी मच शुअर. या, येस, थँक्यू. बट व्हॉट एक्झॅक्टली दॅट इज कंपॅरिझन झालं ते. पण आपण हो. क्वालिटी या शब्दाचा अर्थ माझ्यासाठी काय, त्या हम्म, प्रश्नाचा विचार करत होतो. मी जेव्हा सांगतो की अरे हा क्वालिटी प्रोडक्ट आहे, तेव्हा हम्म. मी नक्की काय अर्थ आहे, व्हॉट डू आय मीन की व्हॅल्यू फॉर मनी किंवा व्हॅल्यू फॉर मनी. ओके, एक व्हॅल्यू फॉर मनी असू शकतं. मग आपण सांगतो की क्वालिटी प्रोडक्ट आहे. ओके, अजून असं काही येतं का म्हणजे मनात? त्याचं लाईफ असतं, त्याचे फीचर्स आहेत किंवा हा, म्हणजे एनी कुठल्याही गोष्टीचे त्याचे एक पर्टिक्युलरली लाईफ असतं, तो त्याच्यापेक्षा जास्त रन होऊ शकतो किंवा मे बी आज त्याचं फॉलोअर्स किती आहेत किंवा आज ते प्रोडक्ट किती जण यूज करतायत, किती जण त्याच्यावर विश्वास ठेवतायत आणि ते विश्वास ठेवतायत म्हणजे ते चांगलं आहे म्हणून ते विश्वास ठेवतायत आणि हे थोडंसं एक कमी चांगलं आहे म्हणून त्याच्यावर कमी विश्वास ठेवतायत म्हणजे. आणि किंवा ते त्यांचा एक ब्रँड सेट करण्यात आता एवढे वर्षात एक सक्सेस झालेले आहेत की ह्या ब्रँडच्या समोर हा ब्रँड हा नेहमी चांगलाच आहे. मग त्याच्यात मे बी फीचर कदाचित त्या दुसऱ्या ब्रँडमध्ये चांगले असू शकतात, पण स्टील आपल्या डोक्यात असं आहे की ह्याच ब्रँडचं सगळं चांगलं असतं. ते ओके. सक्सेस झालेले आहेत ते आपल्या डोक्यात हॅमर करण्यासाठी. ओके, राईट. सो वन आहे, एक आहे तर व्हॅल्यू फॉर मनी. दुसरं आहे की ज्याचे फीचर्स चांगले असतात आणि आपण उपयोग करू शकतो, राईट. सो बेसिकली इफ यू सी, राईट, कस्टमरचे जे काही एक्सपेक्टेशन्स आहेत आणि त्या ज्या सगळ्या एक्सपेक्टेशन टिकमार्क जो प्रोडक्ट करतो त्याला आपण क्वालिटी बोलतो. आणि हे सगळ्या गोष्टी कुठे ना कुठे क्वालिटीमध्ये येतात, राईट. की आपल्याला जे काही हवं आहे ते फिट फॉर यूज, म्हणजे मला आता तो त्या गोष्टीचा पर्पज आहे तो पूर्ण होतोय. मोबाईलचा पर्पज काय आहे? कॉल करणं. आता कॉल करणं जर पूर्ण होत असेल तर इट इज अ क्वालिटी प्रोडक्ट. ओके, मला व्हॅल्यू देतोय, माझ्या पैशाची किंमत देतोय. मी 1000 रुपये गोष्ट घेतली, माझी अपेक्षा आहे की ती 10 दिवस चालावी. ती 10 दिवसाच्या ऐवजी 20 दिवस चालली, तर मी सांगेन की हा क्वालिटी प्रोडक्ट आहे. ओके, सो व्हॅल्यू फॉर मनी किंवा कन्फॉर्मन्स टू स्टँडर्ड, म्हणजे जे बेसिक क्रायटेरियाज आहेत किंवा बेसिक स्टँडर्ड्स जे आहेत ते जे सबस्क्राईब केलेले आहेत ते सांगितलेले आहेत की हे पूर्ण झाले. आता जसं इंटिरियर अमोलच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर तो जेव्हा कस्टमरसाठी मेजरमेंट घेतो आणि टेबल किंवा एखादं कबड किंवा एखादं बेड वगैरे बनवतो, ते बेड जेव्हा त्या पर्टिक्युलर मेजरमेंटच्या हिशोबाने बनतं आणि ते ड्युरेबल बनतं, राईट, दॅट सर्व्स द क्वालिटी. वेन सचिन रन्स ऍडव्हर्टाइजमेंट कॅम्पेन किंवा सोशल मीडिया किंवा वेबसाईट बनवतो आणि त्याच्या कस्टमरला जे काही सांगायचंय त्या कस्टमर थ्रू तिकडे पोहोचतं, राईट, दॅट इज कन्फॉर्मन्स टू स्टँडर्ड्स. तर क्वालिटीचे हे वेगवेगळे डेफिनेशन्स आहेत. आपण फक्त क्वालिटी जेव्हा बोलतो तेव्हा क्वालिटी म्हणजे फिट फॉर पर्पज. आता एक सिंपल उदाहरण देतो मी. आपण बँकेचं उदाहरण घेऊया. एखादी बँक सांगते की तुमचा चेक डिपॉझिट केल्यापासून 5 दिवसांच्या आतमध्ये तुमच्या अकाउंटला पैसे येतील. ठीक आहे, तुम्ही चेक डिपॉझिट केल्यानंतर 5 दिवसाच्या आतमध्ये तुमच्या अकाउंटला पैसे येतील. आता आपण जेव्हा असं बोलतो ना तेव्हा ती बँक क्वालिटी सर्व्हिस देते का? तर ती देते. का? तर त्यांनी सांगितलं 5 दिवसात तुमचे पैसे तुमच्या अकाउंटला जमा होणार. जर 5 दिवसात ते अकाउंटला पैसे जमा करत असणार, देन इट इज अ क्वालिटी प्रोडक्ट. त्यांनी जे सांगितलेलं आहे ते पूर्ण करत आहेत. दॅट इज व्हॉट क्वालिटी मीन्स टुडे. ओके,
इट इज फिट टू यूज, इट इज व्हॅल्यू फॉर मनी. आणि आजच्या घडीला क्वालिटी इज गिवन, राईट. आपण कस्टमरचे जे काही एक्सपेक्टेशन्स आहेत त्या सगळ्या गोष्टी तो प्रोडक्ट पूर्ण करतो. किती प्रमाणात करतो किंवा नाही दॅट इज डिबेटेबल, बट तो पूर्ण करतो. इट मीट्स अँड दॅट इज द रिझन वाय इट इज अ क्वालिटी प्रोडक्ट. सो लावा सुद्धा चालतोय आज मार्केटमध्ये, सॅमसंग सुद्धा चालतोय, शार्पचा टीव्ही सुद्धा चालतोय. कुठले आपल्याला जे बरेचसे ब्रँड माहिती नाही आहेत ते सुद्धा आज बरेचसे मार्केटमध्ये आहेत. लोक जात आहेत, विकत घेत आहेत, अँड दे आर बेनिफिटिंग फ्रॉम इट. ओके. सो क्वालिटीचे हे डेफिनेशन्स आहेत. नाव क्वालिटी इज इझी. आता क्वालिटी जी आहे ती खूप सोपी झालेली आहे. अगोदर कसं होतं, क्वालिटी प्रोडक्टसाठी लोक तडफडायची. म्हणजे एक सिंपल एक्झाम्पल द्यायचं झालं तर मला गाड्यांची उदाहरणं द्यायला खूप आवडतात. आणि मी नेहमी सांगतो की जर तुम्ही 1800s किंवा 1900s मध्ये गाडी घ्यायला गेलात आणि तुम्ही शोरूम मध्ये आहात, तुम्ही गाडी घेतली विकत. ओके. गाडी विकत घेतली, शोरूम मधून बाहेर सुद्धा काढलेली नाहीये, तुम्ही पैसे दिले, तुमची ट्रान्झॅक्शन झालेली आहे पूर्ण. आता गाडीमध्ये काही फॉल्ट निघाला तर ती तुमची जबाबदारी आहे, कारण गाडी तुम्ही विकत घेतलेली आहे, ती गाडी आता तुमची झालेली आहे, राईट. तो प्रकार होता. तर क्वालिटी खूप डिफिकल्ट होती त्यावेळेला. त्यावेळेला प्रोडक्ट घेतल्यानंतर तो प्रोडक्ट चालेलच, नाही चालेल, त्याचं काय होईल, काय नाही, या सगळ्या गोष्टी क्वेश्चन मार्क होते, राईट. तर तुम्ही शोरूमच्या बाहेर पण पडलेला नाही आहात आणि तुमच्या गाडीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे, बट नाव बिकॉज यू हॅव ब्रॉट दॅट कार, तुम्ही ती विकत घेतलेली आहे म्हणून तो तुमची डोकेदुखी आहे. आज घडीला तसं नाहीये. आज आपण गाडी घेतो तेव्हा आपल्याला माहित आहे ती कितीही कॉम्प्लिकेटेड असली, म्हणजे आता इलेक्ट्रिक व्हेइकल्स येत आहेत किंवा किंवा नवीन ऍडव्हान्स एसयूव्हीज वगैरे येत आहेत, त्यांची डिझाईन वगैरे, स्टायलिंग वगैरे बघितले, किती कॉम्प्लिकेटेड असली तरी ती गाडी जी आपण घेतो ना, ती नेहमी कायमची चालत राहणार आहे, राईट. आपण ती आज घेईल आणि उद्या बंद पडेल ह्या आशेने कधीच घेत नाही. जो क्वालिटी इज इझी. आपण जे पैसे मोजतोय त्या गाडीसाठी त्याची पुरेपूर किंमत आपल्याला मिळते. सो दॅट्स व्हॉट क्वालिटी इज टुडे. क्वालिटी इज इझी, कारण मी जे काही सांगतोय तसंच्या तसं अगदी मला मिळतंय आणि ते शक्य झालेलं आहे. टुडे आय कॅन गो टुडे I can go and market my product or a service. Okay. So that's what quality has become. It is very easy. आज कंपन्या समोरून जर तुमच्या गाडीमध्ये काही प्रॉब्लेम असेल, रेफ्रिजरेटर मध्ये काही प्रॉब्लेम असेल, त्या बॅच मध्ये काही प्रॉब्लेम असेल, तर कंपनी तुम्हाला समोरून कॉल करून सांगणार की सर, आम्ही तुम्हाला जो प्रोडक्ट दिलेला त्याच्यामध्ये काहीतरी गडबड आहे, तो आम्हाला रिप्लेस करून द्यायचा आहे, राईट. सो क्वालिटी तेवढ्या प्रमाणात आज हे एक भाग झालेला आहे त्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिसचं. आणि हे सगळं का शक्य झालेलं आहे, तर दे हॅव गॉट रीड ऑफ ऑल द एक्स्ट्रा पार्ट्स दॅट वर रिक्वायर्ड. म्हणजे जेव्हा 1950s मध्ये यू हॅड एडवर्ड डेमिंग हू वॉज ट्राइंग टू टीच अमेरिकन्स द प्रॅक्टिस ऑफ क्वालिटी, की तुम्ही क्वालिटी प्रोडक्ट बनवा. आणि तेव्हा जे अमेरिकेचे जे कार कंपनीज होते, जनरल मोटर्स, क्रायसलर आणि फॉर्ड, या तिन्ही कंपन्यांनी त्यांना वेड्यात काढलं. तेव्हा काय होतं ना, गाडी बनवायचे ते, पण ती गाडी बनवण्याचा अर्थ काय, की बाबा मला माझी गाडी जास्तीत जास्त विकता कशी येईल. आणि ती लोक असेंब्ली लाईन वरती पार्ट्स घेऊन असायचे. ती गाडी येणार, असा त्या पार्ट्सचा एक डब्बा असायचा त्यांच्याकडे, त्याच्यामधून ते पार्ट्स काढायचे, तो बघायचं तू त्या गाडीच्या कुठल्या याला फिट बसतोय, नसेल बसत तर पुन्हा त्या डब्यात टाकायचे, पुन्हा दुसरा पार्ट शोधायचे. आता असं जर केलं ना तर काय होतं माहितीये ना, काम वाढतो. नुसतंच असलेलं काम जे आहे ते वाढत राहणार, त्याच्यामध्ये बरंच डुप्लिकेशन होणार, राईट. सो तो एक प्रकार होता, तो खूप कॉम्प्लिकेटेड झाला. त्याच्यानंतर
जे काही प्रोडक्ट्स त्याच्यामध्ये जे चेंजेस करावे लागायचे त्यांना, ते शोधतायत, चालू आहे. तो पार्ट मिळत नाही तोपर्यंत. सो एडवर्ड डेमिंगने त्यांना काय सांगितलं, की "अरे बाबा, तुम्ही असे 50 पार्ट एकत्र घेऊन ठेवण्यापेक्षा ना, तुम्हाला गाडी बनवताना त्यावेळेला जो पार्ट लागेल ना, तो तेवढाच पार्ट तुम्ही घ्या आणि ठेवा. आणि तो झाला, की तुम्ही दुसरा पार्ट त्या बॉक्समध्ये भरत जा." पण त्याला कुणी लक्ष दिलं नाही. ते वेंट टू जपान. जपानमध्ये त्यांनी ह्या गोष्टी सांगितल्या आणि जपानमध्ये आणि यूएसच्या कार मेकर्समध्ये एक मूलभूत फरक आहे क्वालिटीमध्ये. अमेरिकन कार्स आता तसं डिझाइन करायला लागल्या. ते अगोदर जेव्हा डिझाइन करायचे ना, ते वेगवेगळे पार्ट्स वेगवेगळे डिझाइन करायचे. म्हणजे एखादा पार्ट दरवाजा बनवतोय आणि त्या दरवाजासाठी विंडोची जी काच बनवतायत, तर ते काचीची डिझाइन वेगळी बनवली जायची आणि त्या दरवाजाची डिझाइन वेगळी बनवली जायची. त्याच्यामुळे काय व्हायचं, तो बनवल्यानंतर दोघांना फिट करताना ना परत 10 वेळा त्याच्यामध्ये चेंजेस करावे लागायचे. जॅपनीज कार मेकर बनवताना कसं बनवायचे, ते पूर्ण गाडी बनवताना कुठला पार्ट कुठे कसा बसेल, त्याची सांगड कशी घालता येईल, कुठे कशी त्याची फिट होईल, ते कसं दिसणार, त्याचं सगळ्याचं चित्रण जे काही आहे, ते एकत्र करायचे. सो त्यांनी काय केलं, दे स्टार्टेड गेटिंग रिड ऑफ ऑल द एक्स्ट्रा पार्ट्स दॅट वर देअर. ओके. त्याच्यानंतर जे आलं ते एक्सिलन्स. आता एक्सिलन्सला यायच्या अगोदर एक खूप महत्वाचा टप्पा होता, क्वालिटी कंट्रोल आणि क्वालिटी अश्युरन्स. क्वालिटी कंट्रोल म्हणजे काय? तर तुम्ही एखादी गोष्ट बनवली, त्याच्यानंतर तुम्ही तपासता की ती बरोबर आहे किंवा नाहीये. म्हणजे जस्ट एक्झाम्पल द्यायचं झालं, तर अमोलने एखादं बेड बनवलं किंवा टेबल बनवलं, राइट? तर तो टेबल बनवून झाल्यानंतर अमोल इज ट्राइंग टू फिगर आउट वेदर इट इज मेड अप टू द स्पेसिफिकेशन्स, त्याचे बरोबर आहेत की नाही आहेत, जसं हवं होतं तसं झालेलं आहे की नाही. तसं जर केलं तर काय होतं, खर्च वाढतो, काम वाढतो, वेस्टेज वाढतो, राइट? दॅट इज क्वालिटी कंट्रोल. क्वालिटी कंट्रोलमध्ये मग किंवा सचिनने जर एखादी वेबसाईट बनवली, ही डिझाईन्स दॅट वेबसाईट्स. ओके. आणि तो वेबसाईट बनवून झाल्यानंतर मग कस्टमर कडून फीडबॅक घेतो. नंतर मग कस्टमर जे सांगतो ते चेंजेस करत राहतो. मग त्याच्यामध्ये काय होतं, ती वेबसाईट 10 वेळा चेंज होत राहते किंवा सोशल मीडिया स्ट्रॅटेजी आहे. तुम्ही बनवली स्ट्रॅटेजी, पण त्याचं नक्की काय अचीव्ह करायचंय तो विचारच नाही केला. आणि मग नंतर मग त्याच्यामध्ये जाऊन परत चेंजेस. दॅट इज क्वालिटी कंट्रोल. ओके. सो क्वालिटी कंट्रोल हा एक तेव्हाचं हे होतं आणि क्वालिटी कंट्रोलमध्ये प्रॉब्लेम काय आहे, की एव्हरी स्टेज, एव्हरीथिंग दॅट इज देअर, थिंग्स विल कीप ऑन चेंजिंग. आणि तुमचं काम वाढत राहणार, डुप्लिकेशन वाढत राहणार, खर्च वाढत राहणार आणि तुम्ही एक्झॅक्टली काय करायचा प्रयत्न करतायत, ते सोडून बाकीच्या भलत्याच गोष्टींमध्ये गुंतून पडतात. तो क्वालिटी कंट्रोल ते होतं. तिथून जो प्रवास सुरू झाला, तो आला क्वालिटी अश्युरन्स पर्यंत. आता क्वालिटी अश्युरन्स म्हणजे काय? तर मी जसं सांगितलं, की क्वालिटी इज ईझी टुडे, की मी जे काही प्रॉडक्ट बनवतो, तो तुमचे क्वालिटीचे जे काही क्रायटेरियाज आहेत, रिक्वायरमेंट्स आहेत, इट विल मीट ऑल दोज. दॅट इज क्वालिटी अश्युरन्स. मी वेबसाईट डिझाइन करताना अशा प्रकारे डिझाइन करणार, की ती तुमची जी गरज आहे ती बरोबर मीट करेल. मी माझी सोशल मीडिया स्ट्रॅटेजी अशी बनवेल, की तुम्हाला जे कस्टमर्सना रीच करायचंय त्यांच्यापर्यंत तुम्हाला पोहोचता येईल किंवा मी माझे इंटिरियरचे लेआउट्स आणि डिझाइन असं बनवेल, की तुमची जी काही जागा आहे, तुमची जी काही अडी-अडचणी आहेत, ते सगळ्या समजावून घेऊन त्या हिशोबाने ते बनवले जातील. राइट? आणि तिथे आपल्याला सुरुवातीपासूनच आपण त्या सगळ्या गोष्टींचा विचार केलेला आहे. झाल्यावर नाही. दॅट इज क्वालिटी अश्युरन्स. तर सुरुवात क्वालिटी कंट्रोल होती. क्वालिटी कंट्रोल पासून आपण क्वालिटी अश्युरन्सला आलो. म्हणजे मी प्रत्येक प्रॉडक्ट माझा क्वालिटी अश्युरन्स असलाच पाहिजे आज घडीला. नसला तर वी कॅनॉट बी इन बिझनेस टुडे. ओके. दॅट अप्लायज टू व्हेरियस फील्ड्स. इव्हन कोण एस-आय-पी जरी करत असेल, तो ॲडवाइस देत असेल, पण तो रिटर्न्स द्यायला किंवा जे एव्हरेज रिटर्न्स मार्केट देतंय, ते सुद्धा तुम्ही दिलेल्या एस-आय-पी फंडमधून जर निघत नसतील, युअर कस्टमर विल नॉट कंटिन्यू विथ यू. इट कुड बी
इन टर्म्स ऑफ काउन्सिलिंग, तुम्ही काउन्सिलिंग करतायत, पण त्या कस्टमरची किंवा जी त्या कॅन्डिडेटची जी काही गरज आहे काउन्सिलिंगची, ती जर पूर्ण होत नसेल तर ही इज नॉट गोइंग टू कम टू यू. सो क्वालिटी कंट्रोल पासून आपण क्वालिटी अश्युरन्स पर्यंत आलेलो आहोत. आणि त्याचा पुढचा टप्पा जो आहे दॅट इज एक्सिलन्स. ओके, the next stage that is there is excellence. आता when we say excellence, what exactly does excellence mean? Excellence म्हणजे नक्की काय? मला आठवतो थ्री इडियट्स मध्ये एक सीन आहे. आमिर खान याला सांगतो शर्मन जोशीला की पढ़ाई के पीछे मत भाग, मार्क्स के पीछे मत भाग, एक्सिलन्स के पीछे भागो. आणि एक्सिलन्स म्हणजे नक्की काय आणि त्याचा काय अर्थ आहे? व्हॉट डज एक्सिलन्स मीन्स टू यू? आपण पुढे जाण्या अगोदर व्हॉट डज एक्सिलन्स मीन्स टू यू? एनीबडी? ठीक आहे. ओके, एक्सिलन्स आता आपण जेव्हा बोलतो तेव्हा त्याचा नक्की अर्थ काय? की आपल्याकडे एखादा कॉल येतो किंवा आपण एखाद्या ऑफिसमध्ये जातो. ठीक आहे, आपण ऑफिसमध्ये गेल्यानंतर पहिला जो एरिया येतो आपल्याला तो येतो रिसेप्शनचा एरिया येतो. राईट? रिसेप्शन मध्ये आपण बसतो. तिथे रिसेप्शनला रिसेप्शनिस्ट असते, ती काय आपल्याकडे लक्ष देत नाही, काय विचारत नाही, काय नाही. आपण तिकडे अर्धा एक तास बसतो. एकदा दोनदा जाऊन चौकशी करतो की मला अमक्या तमक्याला भेटायचं आहे. ती सांगते हो येईल आता, बघतो आता, हे करतो. राईट? दिस इज अ व्हेरी कॉमन एक्सपिरियन्स दॅट वी हॅव. आणि आपल्याला सारखं दोनदा तीनदा जाऊन चौकशी करावी लागते की जरा बघा ना, चेक करा. आणि कधी कधी आपला एक तास दीड तास असा सहज निघून जातो ते वाट पाहण्यात. राईट? हे झालं म्हणजे ते थोडंसं काय बोलतात ना, आपलं मेंटॉसची ऍड बघितली असेल तर ये है आम जिंदगी, जिथे आपण जातो, बसतो, रिसेप्शनिस्टला वाटलं तर ती आपल्याला विचारते, आपण दोनदा तीनदा जाऊन रिमाइंडर देतो. ते झालं. त्याच्यानंतर त्याच्यानंतर दुसरं जे आहे मेंटॉस जिंदगी सारखं, आपण जातो आणि रिसेप्शनिस्ट आपल्याला विचारते, सर तुम्हाला कोणाला भेटायचं आहे? 2 मिनिटं बसा. तुम्ही बसतात न बसतात तोपर्यंत तो ऑफिस बॉय जो आहे तो पाण्याचा ग्लास घेऊन येतो, तो पाणी देतो आपल्याला. त्याच्यानंतर तो विचारतो, सर तुम्ही काय घेणार, चहा किंवा कॉफी घेणार? ठीक आहे. त्याच्यानंतर 2 मिनिटाच्या आतमध्ये तुम्ही ज्या व्यक्तीला भेटायला आलेला आहात ती व्यक्ती येते, तुम्हाला भेटते, तुमच्याशी बोलते आणि जे काही तुमचं काम आहे ते तुम्हाला सॉल्व्ह करायला मदत करते. सिच्युएशन सेम आहे, फक्त दोन्ही गोष्टींमध्ये लोक वागतात कसं त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. अँड दॅट इज एक्झॅक्टली व्हॉट एक्सिलन्स इज ऑल अबाउट. की जी गोष्ट राईट मला करायची आहे आणि मला जर चॉईस आहे माझ्याकडे, तर मी ती कशा प्रकारे करेल. वेर यू हॅव अ चॉईस, राईट? तुम्ही जर तुमच्याकडे चॉईस असेल तर तुम्ही समोरच्या माणसाबरोबर कसं वागणार, त्याला कशा प्रकारचा अनुभव देणार. जर समोरचा व्यक्ती माझ्याकडे येतोय, मी त्याला कशा किती चांगल्या प्रकारे अंडरस्टँड करतोय. राईट? दॅट इज वेअर एक्सिलन्स कम्स इन टू प्ले. की मी त्याला फक्त एक सोशल मीडिया मार्केटिंग कॅम्पेन देतोय, की मी त्याला त्याचा बिझनेस सस्टेन आणि ग्रो कसं करायचं ते देतो. मी त्याला एक ऑफिसची डिझाईन देतोय, की मी त्याला स्वतःची एक प्रोफेशनल आयडेंटिटी देतोय. मी एक वेबसाईट करतोय, की त्याची वेबसाईट त्याचा बिझनेस कशा प्रकारे अजून चांगल्या प्रकारे त्याच्या कस्टमर्स पर्यंत पोहोचवेल ते देतो. राईट? दॅट इज व्हॉट वी मीन बाय एक्सिलन्स. या गोष्टी कोणी करायला नाही सांगत आपल्याला. या गोष्टी आपण स्वतःहून जेव्हा करायला स्टार्ट करतो, दॅट इज द टाइम वेन वी गो फॉर एक्सिलन्स. आणि आज घडीला जर बिझनेस मध्ये राहायचं आहे, आपण एखादा आपला एक पर्सनल टच देतो आपल्या कस्टमरला, आपल्या क्लायंटला,
दॅट इज द टाइम वेन वी आर एमिंग फॉर एक्सिलन्स. एक छोटीशी सिंपल गोष्ट सांगतो. एका गरीब खेड्यापाड्यात ना युएस मधली एक गोष्ट आहे. एका प्रोफेसरची, एका टीचरची ऍक्च्युली. त्याला एका खूप गरीब शाळेत शिकवायला पाठवलं, जिथे मुलांना अगदी खूप खाण्यापिण्याची बेताची परिस्थिती होती तिथे. आणि मुलांना लिहिण्या वाचण्यात अजिबात इंटरेस्ट नव्हता. ते ज्या बॅकग्राऊंड मध्ये राहत होते, तिथे लिहितील वाचतील अशी परिस्थिती सुद्धा नव्हती. मुलांकडे पुस्तकं होती, पण त्यांना लिहिण्या वाचण्यात काही इंटरेस्ट नव्हता. हा शिक्षक जेव्हा तिकडे गेला, तेव्हा त्यांनी सगळ्यात पहिली गोष्ट केली, की त्याने त्या मुलांना लिहायला वाचायला सक्ती केली नाही. त्यांनी सांगितलं, तुम्हाला पुस्तकं नको आहेत ना बाबा, ठीक आहे. चला, मी तुमची जी पुस्तकं तुम्हाला दिली आहेत ती परत आणून माझ्याकडे द्या. आता या शिक्षकाकडे थोडेसे काही कॅमेरेज होते. त्याने काय केलं, ते कॅमेरे घेतले आणि त्यांनी त्या मुलांना दिले आणि त्यांना सांगितलं, की तुम्ही जाऊन आहे ना, तुम्हाला त्याचे जे काही फोटो काढता येतील ना, तुम्हाला त्याने फोटो कसे काढायचे ते शिकवलं त्यांना. हे कॅमेरे घ्या तुम्ही आणि तुम्ही बघा, तुम्हाला जसे पाहिजेत तसे तुम्ही फोटोग्राफ्स वगैरे तुम्ही काढा. आणि त्यांनी ते फोटोग्राफ्स काढले. ओके, दे स्टार्टेड क्लिकिंग द फोटोग्राफ्स. ते घेऊन आले. त्याच्यानंतर मग ते फोटो कसे डेव्हलप करायचे ते त्याने त्या मुलांना शिकवलं. आणि ते फोटोज त्या वर्गात लावले त्यांनी. आणि मग त्याने त्या मुलांना एक सहज प्रश्न विचारला, अरे तुम्हाला याच्याबद्दल काही सांगावं असं वाटेल का? याच्याबद्दल काही लिहावं असं वाटेल? राइट? आणि तेव्हा त्या मुलांना ना एक असं वाटलं, की आपण काहीतरी स्वतः लिहिलं पाहिजे. कारण आपले फोटो आहेत, आपण त्याच्याबद्दल बोलणार नाही तर दुसरा कोण बोलणार, राइट? सो दे स्टार्टेड टू राइट. आणि मग त्याने त्यांना लिहायला शिकवलं. ही डिडंट स्टार्ट विथ, नाही मी शिक्षक म्हणून आलोय, मला तुम्हाला लिहायला वाचायला शिकवायचं आहे, तर मी तुम्हाला लिहायला वाचायला शिकवणार. ही डिडंट टेक दॅट अप्रोच, राइट? ही वेंट अ डिफरंट अप्रोच. आणि एक्सिलन्स जेव्हा आपण बोलतो, ती अप्रोच आपल्याला चेंज करायची आहे, की मला जर चॉईस असेल, माझ्या कस्टमरसाठी काहीतरी वेगळं करायचं असेल, तर मी काय करेन? मी कसं करेन? राइट? आणि सॉल्व्हिंग इंटरेस्टिंग प्रॉब्लेम्स, की माझ्या कस्टमरचा असा कुठला प्रॉब्लेम आहे जो मी त्याला सॉल्व्ह करून देऊ शकतो. बऱ्याच वेळेला कस्टमरला त्याचे प्रॉब्लेम समजत नाहीत. कस्टमरला त्याचे प्रॉब्लेम समजत नाही. आपल्याला समजतात. त्यावेळेला आपण त्याला कुठला ॲडव्हाइस देतो किंवा कसं गाईड करतो, दॅट इज इम्पोर्टंट. दॅट इज एक्सलन्स. मग तो आपण त्याचा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करतो, दॅट इज एक्सलन्स. आणि हे प्रत्येक स्टेजवरती आहे. म्हणजे मी कस्टमरला भेटतो. जसं मी सांगितलं, रिसेप्शनिस्टचं एक्झाम्पल दिलं. मी कस्टमरला भेटतो तेव्हा मी त्याच्याशी कसा इंटरॅक्ट करतो. त्याचं पुढची गरज काय आहे? आज मी एखादी कॅम्पेन त्याच्यासाठी रन करत असेल, त्याच्या कॅम्पेन नंतर त्याला पुढे काय करायचंय ते त्याला माहिती आहे की नाही, आणि ते जर नाही माहिती तर मी त्याला त्याच्यासाठी तयार करतोय का? देन आय एम मूव्हिंग टुवर्ड्स एक्सिलन्स. व्हेन आय एम मेकिंग अ प्रोडक्ट, तो प्रोडक्ट पुढची 50 वर्ष किंवा 20 वर्ष त्याच्याकडे राहील. त्याच्यानंतर पुढे काय? त्याचा मी जेव्हा विचार करतो, देन आय एम मूव्हिंग टुवर्ड्स एक्सिलन्स. ओके. सो व्हॉट प्रॉब्लेम्स, इंटरेस्टिंग प्रॉब्लेम ना, तुमच्या कस्टमरसाठी तुम्ही कुठली इंटरेस्टिंग प्रॉब्लेम किंवा चॅलेंज सॉल्व्ह करून देऊ शकता, त्याचा विचार करा. मी थोडं पुढे काही प्रश्न आहेत, ते यू कॅन देन डिस्कस अबाउट दोज एज वेल, राइट? ॲज आय सेड, की राइट युअर ओन स्टोरी. एक्सिलन्स ची स्टोरी स्वतः लिहायची असते. ॲपलने स्वतःची स्टोरी लिहिली. ॲपलने जेव्हा स्मार्टफोन लॉन्च केला, तेव्हा ॲपल डिड नॉट यूज द कन्व्हेन्शनल फोन. त्यांनी ते दाखवलं, की तुमचा जो नॉर्मल स्मार्टफोन आहे, त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत, काय चॅलेंजेस आहेत. तेव्हाचे अगोदरचे जे स्मार्टफोन्स होते ना, त्याला बटन होते. BlackBerry एस्पेशली. BlackBerryचा एकेकाळी दबदबा होता. पण BlackBerryला बटन्स होते आणि त्या बटनचे लिमिटेशन्स काय आहेत ते ॲपलने दाखवले. आणि तेव्हा जो ओरिएंटेशन आहे ना, तो पूर्णपणे हार्डवेअर पासून सॉफ्टवेअर वरती आला. राइट? सो द फोकस चेंज्ड फ्रॉम हार्डवेअर टू सॉफ्टवेअर.
अँड दॅट इज हाऊ ऍपल वेंट ऑन टू बिकम एक्सिलेंट. तसंच पर्सनल कम्प्युटर्स मध्ये मायक्रोसॉफ्ट जेव्हा सॉफ्टवेअर घेऊन आलं, ते डॉसचं जे होतं, ते डॉस सोडून आपल्याला इमेज कशी दिसतील, स्क्रीनवरती कसं येईल, त्यांनी त्याच्यावरती फोकस केला. इव्हन ऍपल अँड मायक्रोसॉफ्ट. ते MS डॉसचं जर कम्प्युटर युज केला असेल, आपल्याला प्रत्येक कमांड टाईप करत राहायची, मग तो कॅल्क्युलेट करायचं, ते हे करायचं, जर कोणी वापरलं असेल तर समजेल, राईट. पण आज त्यांनी ते तसं नाही केलं. दे सेड तसं नाही, वी वॉन्ट टू क्रिएट समथिंग डिफरंट. टोयोटाने अमेरिकन कार मेकर जसे कार बनवतात किंवा जॅपनीज कार मेकर्सनी अमेरिकन कार कंपन्या जसं कार बनवतात तसे नाही बनवले. त्यांनी स्वतःची स्टोरी स्वतः लिहायला घेतली. अँड दॅट इज द रिझन वाय दे वेंट ऑन टू बिकम एक्सिलन्स. मग त्यांनी टोटल क्वालिटी मॅनेजमेंट आणलं. कार बनवताना तुकड्या तुकड्यांचा विचार न करता संपूर्ण कार एक बॉडी आणि त्याचा प्रत्येक पार्ट कुठे कसा बसणार त्याचा विचार करायला सुरुवात केली. सो सेम वे वेन वी आर मुव्हिंग टुवर्ड्स एक्सिलन्स, वी नीड टू ऑल्सो थिंक ऑन दोज लाईन्स. ओके. आणि ते जर करायचं असेल तर 3 प्रश्नांची उत्तरं किंवा 2 प्रश्नांची उत्तरं खूप महत्वाची आहेत. हू इज इट फॉर, म्हणजे कोणासाठी करतोय तुम्ही, जे काही करतायत ते कोणासाठी करतायत. कारण जर तुम्ही सर्वांसाठी सारखंच करत असाल ना, देन देर इज नो एक्सिलन्स, देर इज नो क्वालिटी, देन इट बिकम्स अनदर प्रोडक्ट, राईट. सो हू इज इट फॉर, ती नेमकं कोणासाठी आहे, कशासाठी आहे, कोण वापरणार आहे, तो का वापरणार आहे, कशासाठी वापरणार आहे. आणि दुसरी गोष्ट, व्हॉट इज इट फॉर, त्याच्याने तो काय करणार आहे, व्हॉट इज इट गोइंग टू हॅपन, राईट. त्याची जी वागणूक आहे ती कशी बदलणार आहे. ऍपलने लोकांची वागणूक बदलली फोन यूज करण्याची, राईट. वेन दे लॉन्च द टॅब, त्यांनी लोकांची वागणूक बदलली. टोयोटाने क्वालिटी जेव्हा हे केली, राईट, they set an excellence benchmark by introducing cars that were different and quality products, value for money. त्यांनी लोकांचं ते बिहेवियर बदललं, राईट. आणि तिसरी महत्वाची गोष्ट जी आहे ती क्रिएटिंग युअर ऑर्गनायझेशन फ्युचर. क्रिएटिंग युअर ऑर्गनायझेशन फ्युचर म्हणजे तुमचं जे ऑर्गनायझेशन असणार आहे त्याचं भविष्य कसं असणार आहे, कशा प्रकारे दिसणार आहे. ओके. तर कसं दिसणार आहे तुमच्या ऑर्गनायझेशनचं भविष्य. आपण मागच्या सेशन मध्ये थोडंसं विचार केलेला आहे त्याच्याबद्दल, की 10 वर्ष अगोदर माझी ऑर्गनायझेशन कशी होती किंवा माझा व्यवसाय कसा होता, येणाऱ्या 10 वर्षात माझा व्यवसाय कसा असेल त्याचा विचार करणं ही खूप गरजेचं आहे. अँड हे प्रश्न आता आय वॉन्ट यू टू थिंक अबाउट ऑल दिस क्वेश्चन्स इफ यू वॉन्ट टू मूव्ह टुवर्ड्स एक्सिलन्स. ओके. हे प्रश्न खूप महत्वाचे आहेत. आय विल शेअर दिस ऑन द ग्रुप ॲज वेल, किंवा तुम्ही गुगल पण करू शकता. मी ग्रुपवरती टाकेन हे प्रश्न, की तुम्ही जे काही करतायत ते कुठलंच तुमच्या जार्गन वगैरे न वापरता तुम्ही कसं करू शकता, किंवा आज जे काही करतायत ते एका डिफरंट पद्धतीने कशा प्रकारे करू शकता, राईट. तुम्ही जर काही बदल नाही केले तर कोणाला काही फरक पडणार आहे का. इनफॅक्ट वन ऑफ द वेज टू आस्क अबाउट एक्सिलन्स इज, तुम्ही आज जे काही काम करत आहात, तुम्ही आज जे काही प्रोडक्ट किंवा सर्व्हिस देत आहात, व्हॉट हॅपन्स इफ यू स्टॉप गिव्हिंग दॅट सर्व्हिस. कोणाला काही फरक पडणार आहे का. थिंक अबाउट दॅट क्वेश्चन. ओके. हू केअर्स इफ यू आर सक्सेसफुल, व्हॉट डिफरन्स विल इट मेक, राईट. तुम्ही जे काही करत आहात त्याची कोणाला फिकीर आहे का. इफ नोबडी इज कन्सर्न, किंवा कोणाला तुम्ही जे काही प्रोडक्ट किंवा सर्व्हिस ऑफर करतायत त्याच्या असण्या नसण्याने जर कोणाला फरक पडणार नसेल, देन यू आर लॅगिंग ऑन एक्सिलन्स. यू मे हॅव क्वालिटी, कारण आज सगळ्यांकडे, बट त्याला तू जर फरक जाणवणार नसेल, देन यू आर लॅगिंग ऑन दॅट एक्सिलन्स बिट. आणि हे करत असताना तुम्हाला किती कॉस्ट किंवा किती खर्च पडेल, किती वेळ लागणार आहे त्याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. ओके. when you want to go for excellence, what is excellence going to mean for you, how long it is going to take, आणि
तुम्ही त्याचं मध्यावर किंवा फुल टर्म सक्सेस कसं इव्हॅल्युएट करणार तुमचं? आणि हे सगळं जर चेंज करायचं असेल, राईट, सो यू नीड टू चेंज द वे यू लुक ॲट द वर्ल्ड. वगळू आपण बघितलेली आहेत ना अशी नॉर्मली, बरोबर? पण एक्सलन्स काय करतं एक्झॅक्टली, राईट? आय विल शो यू नाव. तेच वगळू जर तो इमेज उलटा केला ना, टोटली डिफरंट वाटतात ना एकदम. इथे सी, राईट, इथे राईट. राईट, एक्सलन्स इज अबाउट रिइमॅजिनिंग. आपण जेव्हा एक्सलन्सचं बोलतो किंवा एक्सलन्स विषयी सांगतो, तेव्हा ह्या प्रश्नांचा विचार करताना मी जे काही करतोय ते मी अगदी काय बोलतात स्क्रॅच पासून जर करायला घेतलं तर मी नव्या पद्धतीने कसं करेन. मी जे काही करतोय ते मी जर 360 डिग्रीने बघायचं झालं तर मी कसं करेन, राईट? दॅट इज व्हॉट एक्सलन्स इज ऑल अबाउट. की मी प्रत्येक टप्प्यावरती मी कस्टमरशी बोलताना, त्याला डिलिव्हरी देताना, त्याची एक्सपेक्टेशन अंडरस्टँड करताना, त्याला कोटेशन देताना, त्याला पुढच्या टप्प्यासाठी तयार करताना, हाऊ डू आय चेंज द वे इन विच ही लुक्स ॲट द थिंग्स ऑर द प्रोडक्ट्स ऑर सर्व्हिसेस आय एम ऑफरिंग. आणि एवढं करून त्याला किती फरक पडणार आहे? इज इट गोइंग टू मेक एनी डिफरन्स टू हिम? दॅट इज व्हॉट एक्सलन्स इज ऑल अबाउट. सो आजच्यासाठी हे that's it for today. If you have any questions or anything that you would like to ask, please feel free. नाही, मी तुम्हाला सांगू इच्छितो एवढंच की स्टार्ट थिंकिंग अबाउट टेकिंग युअर बिझनेस टू द नेक्स्ट लेवल. कारण क्वालिटी आज सगळ्यांकडे आहे. तुमच्या जोडीला 10 लोक काम करतायत त्यांच्याकडे सुद्धा आहे. प्रत्येकाला बिझनेस त्याच्यासाठी मिळतो. बट दॅट्स नॉट गोइंग टू बी द रिझन. आज एस्पेशली चॅट जीपीटी आहे, ऑटोमेटेड ड्रॉइंग्स आहेत. तुम्ही त्याला फीड केलं की तुम्हाला ते हे करून मिळणार, राईट? ते होणार, ते क्वालिटी ती तुम्हाला येत राहणार. पण त्याच्या पलीकडे जाऊन काय, हा खूप महत्वाचा विचार करणं गरजेचं आहे. इवन अमोलसाठी सुद्धा बरेचसे ड्रॉइंग वगैरे, डायग्राम वगैरे कदाचित सिस्टम मध्ये यू जस्ट गिव्ह द स्पेसिफिकेशन, हे तो तुम्हाला लेआउट वगैरे आणि हे तयार करून देईल. पण मग त्याच्या पलीकडे जाऊन मी माझं व्हॅल्यू एडिशन कुठे येणार? दॅट इज गोइंग टू डिफाईन युअर एक्सिलन्स. दॅट इज गोइंग टू डिफाईन कंटेंट. आज चॅट जीपीटी AI लिहून देतोय, पण त्याच्या पलीकडे जाऊन माझं पर्सनल टच, माझी पर्सनल आयडेंटिटी, ब्रँड आयडेंटिटी कशी क्रिएट होणार? दॅट्स वेअर इट इज गोइंग टू बी. किंवा मी ट्रेनिंग प्रोग्राम करतोय, तर त्या ट्रेनिंग प्रोग्राम हाऊ डू आय प्रिपेअर यू टू एनेबल ऑर फेस द फ्युचर? That's what is going to be the excellence that is there. Yes, अच्छा, you have any सध्याच्या question? येस हा. येस सध्याच्या आयुष्यात आता सध्या असं आहे की जे चीप मिळतं त्याच्यावर लोक भरोसा ठेवतात. कारण त्याच्यामध्ये तीच क्वालिटी अशी ते धरून चालतात. कारण जर मला कमी पैशामध्ये मिळत असेल किंवा कमी कॉस्टमध्ये माझं जर काम होत असेल तर ते मग क्वालिटीला पण कॉम्प्रोमाइज करतात. तर ह्याच्यामध्ये क्वालिटीचं म्हणजे जरी आपण आपण म्हटलं की आपण क्वालिटीसाठी आपण एकदम ट्रू आहोत की याच्यामध्ये आपण कॉम्प्रोमाइज करतच नाही आहोत. तर त्या ह्याच्यामध्ये सध्याच्या ज्या घडीला आहे की आता तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी पदोपदी तुम्हाला किती लोक असे मिळतात की जे कमी खर्चामध्ये किंवा कमी पैशामध्ये तुमच्या म्हणजे फ्रॉम द पॉइंट ऑफ आपण जसं म्हटलं की अगदी आपण म्हणतो की आता आपल्यालाच ह्या सर्व्हिस द्यायचं आणि त्याच्याशिवाय आपल्याशिवाय कोणी देऊ शकणार नाही. पण तिथे कुठेतरी असा कधी प्रॉब्लेम होतो की कमी कॉस्टमध्ये लोक डिलिव्हर करतात. तर त्या ह्याच्यामध्ये कसं आपली तग धरून ठेवायची याबद्दल काही हा, नाही, मी जसं सांगितलं की पुन्हा सांगतो, मी जस्ट क्लॅरिफाय करतो थोडस की व्हॉट डिफरन्स डज इट मेक इफ द कस्टमर डज नॉट टेक सर्व्हिस फ्रॉम मी? ओके,
माझ्याकडून जर सर्व्हिस नाही घेतली तर काय फरक पडेल? ह्या प्रश्नाचं उत्तर जर आपण दिलं ना, then that will automatically answer. Then the Okay. customer will come to you. Okay? So we Okay. need to focus on that question. हम्म, कॉस्ट इज गोइंग टू बी अ कन्सर्न. कॉस्ट कमी जाणारच आहे. आपण नंतर जेव्हा 5 फोर्सेसचं मी मॉडेल घेईन तेव्हा आपण बोलू त्याच्यावरती. बट एक गोष्ट लक्षात ठेवा, हम्म. आता जस्ट सांगतो, युअर कस्टमर्स वॉन्ट इट ॲट अ लो प्राइस. हम्म. ओके, तुमचे जे कस्टमर आहेत त्यांना कमी किमतीत जास्त व्हॅल्यू पाहिजे. तुमचा जो सप्लायर आहे त्याला जास्त किमतीत कमी व्हॅल्यू द्यायची आहे. तुमचा जो सबस्टिट्यूट आहे त्याला तुमची व्हॅल्यू निघते नाही निघत त्याच्याने काय फरक पडत नाहीये. दिस इज व्हॉट इज हॅपनिंग, राईट? सो तुम्ही जेव्हा असं एखादं स्ट्रगल करता, राईट, यू हॅव टू फोकस ऑन टेकिंग द प्रोडक्ट ऑर द सर्व्हिस टू द नेक्स्ट लेवल. कस्टमरला तुम्ही जर नसलात तर ती जाणीव झाली पाहिजे की अरे मी सचिन कडून वेबसाईट नाही बनवून घेत. देन दिस इज व्हॉट आय एम मिसिंग आउट ऑन. मे बी 4-5 रुपीज एक्स्ट्रा जात आहेत किंवा ते जात आहेत. बट टिल द टाइम ही रिअलाइजेस की नाही, द पण त्या व्हॅल्यू. केसमध्ये म्हणजे सॉरी टू कट यू अगेन, बट हा, इवन अमोल सर ऑल्सो विल ऍग्री ऑन दिस, बिकॉज एकदा कस्टमर आमच्या हातातून समजा दुसऱ्या हातात गेला, ओके, आणि त्यांना ती क्वालिटी मिळाली नाही, त्यांच्या त्यांच्या कॉस्टिंग मध्ये त्यांना पाहिजे त्याच्यामध्ये मिळाली नाही, पण पुढच्याला परत त्यांना जी हे क्वालिटी पाहिजे किंवा आमच्याकडून सर्व्हिस पाहिजे, तर आम्ही देतोय तर आम्ही हे देतोय आणि आम्हाला देताना आमच्या क्वालिटीची ही किंमत आहे. तर ती किंमत त्यांनी मोजायची की नाही हा इथूनच प्रश्न निर्माण होतो. कारण आता इंटिरियर डिझाईन मध्ये जर एकाने बनवून घेतलेलं आहे तर त्याने ते परत बनवून का घ्यावं असा एक प्रश्न येतो त्या ह्याच्यामध्ये. किंवा माझ्या केसमध्ये पण जर त्याने वेबसाईट बनवून घेतली असेल तर त्याला क्वालिटीचं वगैरे काय तिथे फरकच पडत. तर त्याने त्या गोष्टी पुन्हा पुन्हा कराव्या हे किंवा त्या गोष्टीसाठी त्याने तो तगादा लावून ठेवावा हे त्याच्याकडे म्हणजे ती ती त्याची मेंटॅलिटीच नाही होत. आलं लक्षात? असं आहे. नाही, आता इथे आहे ना परत अमोल बोलायचं आहे काही? हा, म्हणजे आता या कॉमन गोष्टी आहेत की म्हणजे रेट वगैरे तर म्हणजे खूप कॉमन गोष्टी झाल्या. आता हे फेस करत करत मी पण इथपर्यंत स्ट्रगल करत आलो की आम्हाला या रेटमध्ये मिळतं की किंवा तुमचा रेट जास्त आहे, व्हॉट एव्हर, म्हणजे या गोष्टी होतात. इवन आता तुम्ही तरी एक सर्व्हिस प्रोडक्ट डायरेक्ट देता, आता आम्ही तर सर्व्हिस देऊन किंवा आमचे लेबर देऊन आमचं करून प्लस आम्हाला आमची प्रोफेशनल फी पण घ्यायची असते. कितीतरी माणसं अरे प्रोफेशनल फी कसली असते, त्याच्यात तुम्ही काय करता, मग तुम्ही असं वेगळं काय करता, ओके, मग तुम्हाला का पैसे द्यायचे. कितीतरी जण असे आहेत की जे काम करतात पण प्रोफेशनल फीज घेत नाही. म्हणजे असे त्याच्याही पेक्षा पुढे जाऊन आम्हाला अजून म्हणजे मला का पैसे द्यायचे हे पण म्हणजे मला माझे वेगळे पैसे मागायला पण प्रॉब्लेम होतो. लेबरचे पैसे मागणं क्वालिटीसाठी बाबा 2.5 रुपये द्या हा एक भाग तर वेगळाच आहे. प्लस त्या 2.5 रुपयाच्या वर मला परत अजून तुम्ही माझे 25 पैसे वेगळे द्या 10%, म्हणजे ते अजूनच डिफिकल्ट असतं आमच्यासाठी पण कधी कधी. तर शेवटी पण किती काही म्हणजे आता आता म्हणजे परवाच एक मी माझ्या कस्टमरकडे गेलो ज्याच्याकडे मी 15 वर्षांनी गेलो. तर 15 वर्षांनी त्यांनी मला म्हणजे त्याचं काम मी त्याला केलं, त्याच्यानंतर बरीच कामं केली, त्याच्या नात्यामध्ये सुद्धा बरीच कामं केली, पण त्याच्याकडे काही कामं किंवा त्यांनी नंतर एका दुसऱ्या इंटिरियर डिझायनरला पण ट्राय केलं, सेम माणसाने सेम फ्लॅटमध्ये. काही नंतर त्यांनी काही चेंजेस करून घेतले 2 रूम्स मध्ये, तर ते त्यांनी दुसऱ्या इंटिरियर डिझायनर कडनं पण करून घेतले. बट स्टील आफ्टर मग त्यावेळी त्याही वेळेला माझे संबंध त्या माणसाबरोबर आजही चांगलेच होते. म्हणजे मी त्याला कधीच वाईट म्हटलं नाही, कधीच काहीच म्हटलं नाही. ते इव्हन दरवर्षी मी त्याच्याकडे गणपतीला जातो, आधेमध्ये जसं जमेल तसं जातो. अजूनही त्याचं हाय हॅलो चालू असतं. त्याची वाईफ चाइल्ड काउन्सिलर आहे, तर कधी कधी मी माझ्या मुलाला पण आणि ती खूप चांगलं काउन्सिल करते, तर ते म्हणजे मुलाला पण माझी मिसेस तिच्याकडे घेऊन जाते आणि तिने खूप चांगल्या गोष्टी त्याच्यामध्ये बदल घडवले आहेत. काउन्सिलिंग म्हणजे इन टर्म्स ऑफ काउन्सिलिंग लहानपणापासून तो तिच्याकडे बऱ्याच वेळा गेलेला आहे.
पण स्टील त्यांना कुठेतरी आज त्यांना काही वर्षांनी त्यांच्या घरात काही चेंज करावा असा वाटतं. सो शेवटी म्हणजे एक त्यांच्याकडे प्रॉब्लेम झाला की आता ह्याच्यावर सोल्युशन काय. तर एवढं सगळं दुनिया फिरून झाल्यावर सुद्धा शेवटी ते पुन्हा 15 वर्षांनीच माझ्याकडेच आले आणि मला सोल्युशनसाठी बोलवलं गेलं. मी त्यांना सोल्युशन पण दिलं, ते काम करून पण दिलं आणि स्टील अजूनही ते तेच म्हणाले की अरे 15 वर्ष झाली तुझं किचन आहे ना, आमचं अजून तसंच्या तसंच आहे, काय त्याला काय झालंच नाही आणि काय होतच नाही. एकच ड्रॉवर चॅनल खराब झाला, अजून बाकी सगळे चॅनल खराब आहेत आणि ते सुद्धा त्याच्यात खूप हेवी लोड होतं म्हणून तो एकच खराब झाला. तर मी म्हटलं ठीक आहे सर, म्हटलं आता ते 15 वर्षापूर्वीची गोष्ट होती ना, त्यावेळेला फक्त एवढ्याच किलोचे ड्रॉवर चॅनल मिळायचे. आता तुम्ही मला सांगितलं तर मी या गोष्टीसाठी आता जास्त किलोचा लावून देतो की तुम्हाला हे पण खराब होणार नाही. बरोबर आहे, पण बाकी लोकांकडे किचन कधी एवढे टिकतच नाही आणि त्यांनी एक मला पर्टिक्युलर डिटेल सांगितलं माझं, जे त्यांनी ऍज अ क्लायंट त्यांनी स्टडी केलं की बोलतो तू ह्या पद्धतीने ते बनवतोस ना म्हणून तुझं ते टिकतं. तर सर पण तेच आहे ना की जे मी 15 वर्षापूर्वी ज्या गोष्टीसाठी म्हणजे जी मी गोष्ट 15 वर्षापूर्वी करायचो की क्वालिटीसाठी ह्या गोष्टी असायलाच पाहिजेत. म्हटलं आजही जरी तुम्ही माझ्या साईटवर गेलात ना तरी ही सेम गोष्ट माझ्या किचन मध्ये दिसणारच तुम्हाला आणि तिथे आम्ही कॉम्प्रोमाइज नाही करत तर नाहीच करत असं. आणि म्हणूनच तुम्ही 2 रुपये मला एक्स्ट्रा पे करता. दॅट्स इट. एक्झॅक्टली. आता सगळ्या प्रश्नांची उत्तरं ना तुम्ही जर इथे या प्रश्नांची उत्तरं केलं ना, या प्रश्नांची जर उत्तरं दिली ना, तर वाय समबडी शुड पे यू एक्स्ट्रा इट ट्रायज टू आन्सर इन अ वे. ओके, व्हॉट इज इट दॅट यू आर ट्राइंग टू डू? आर्टिक्युलेट युअर ऑब्जेक्टिव्ह. एक्झॅक्टली तुम्ही नक्की काय करतायत, कोणासाठी करतायत, हू इज इट फॉर, व्हॉट इज इट दॅट, व्हॉट बिहेवियरल चेंजेस दॅट यू आर गोइंग टू रिक्वायर, त्यांना कसा फायदा होणार आहे, काय फायदा होणार आहे, या प्रश्नांची उत्तरं देणं खूप गरजेचं आहे. आणि हू केअर्स, राईट? व्हॉट डिफरन्स विल इट मेक, अगेन हाऊ मच विल इट कॉस्ट. आणि दुसरी गोष्ट लक्षात घ्या, आता ब्लू ओशन आलेला आहे. एक जमाना अगोदरचा असं होता, दिस क्वेश्चन यू हॅव टू आन्सर, गो बॅक अगेन अँड आन्सर. मोर ऑर लेस लोकांनी तुम्हाला जास्त पैसे क्या द्यावे या प्रश्नांची उत्तरं जर तुमच्याकडे असतील ना, देन आय डोंट थिंक यू विल हॅव टू रिअली आन्सर ऑर थिंक की मला लोकांनी पैसे का जास्त द्यावे. आणि सेम म्हणजे मला काही गोष्टी म्हणजे आता सोल्युशन म्हणजे आता विनीत सर पण बरेच वेळा सांगतात की तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये एक्स्ट्रा सोल्युशन काय देता की बाबा तुम्हाला आठवत असेल CGC ला वगैरे त्यांनी सांगितलेलं की बाबा तो डॉमिनोज पण पिझ्झा देतो आणि अजून दुसरा तो कॅलिफोर्नियावाला पण देतो आणि लिओज वाला पण देतो. हा म्हणजे पिझ्झा हट वाला पण देतो. मग पिझ्झा हट मध्ये तुम्ही का जाता? तर डॉमिनोज मध्ये तुम्ही कधी जातच नाही. डॉमिनोज 30 मिनिट डिलिव्हरीच देतो. तुम्ही त्याच्याकडे कधी जाऊन खातच नाही. पण पिझ्झा हट मध्ये तुम्ही एक्सपिरियन्स साठी जाता. म्हणजे ते जे आहे की तुम्ही सोल्युशन काय देता, ओके, ते इम्पॉर्टंट. तर तसं माझ्या बाबतीत ते जसं माझं वर्कशॉप हे एक सोल्युशन झालं. म्हणजे आता आज जे लोक ऐकतात, म्हणजे आज माझ्याकडे असं प्रॉब्लेम झालाय, प्रॉब्लेम नाही म्हणजे ते सोल्युशनच आहे की आता लोक मला ह्याच्यासाठी स्पेशली बोलतात की अरे तुझ्याकडे वर्कशॉप आहे ना म्हणून तुला स्पेशली मला हे काम द्यायचंय की मला हे त्रास नकोय. सो व्हॉट म्हणजे आता त्या गोष्टी विनीत सरांचं ऐकल्यानंतर हे सोल्युशन तर मी ऑलरेडी 3 वर्षापूर्वीच केलेलं आहे. पण आता जेव्हा हे सगळं आपण थिअरी ऐकतोय किंवा असं काही ऐकतोय तेव्हा कळतं की अरे मी हे सोल्युशन दिलं होतं आणि ते सोल्युशन मी लोकांना हॅमर केलं आणि त्याच्यामुळे ते लोकांना ते सोल्युशन साठी आता माणसं कारण त्यांच्या प्रश्नाचं सोल्युशन माझ्याकडे म्हणून ते माझ्याकडे येत आहेत. सो काहीतरी आपण जे वेगळं करण्याचं म्हणतो की माझ्याकडे काय यावं आणि ते जसं आता अँथनी सर म्हणाले की तुमच्याकडे नाही आलं तर त्याला काय फरक पडेल. तर माझ्या बाबतीत असं होतं की अरे माझ्या घरात कचरा होईल, धूळ होईल, मला खूप त्रास सहन करावा लागेल, पण ते त्याच्याकडे गेलं तर मला होणार नाही. सो 4 लोकांमध्ये अमोल विल बी द फर्स्ट चॉईस बिकॉज मला त्रास होणार नाही. आणि दुसरं एक मी सांगेल ना की या इमेज, आय विल ब्रिंग यू बॅक टू द इमेज, राईट? वेन आय टर्न, ते इमेजचं पूर्ण बघण्याचा दृष्टिकोनच चेंज होऊन जातो, राईट? हे असं कुठेतरी पार्टीला किंवा कूल ड्यूड असं काहीतरी ते हे वाटतं, राईट? सो फ्लिप, राईट? एक्सलन्स इज ऑल अबाउट फ्लिपिंग. इट्स ऑल अबाउट रिइमॅजिनिंग. मी जे काही करतोय ते मी एका वेगळ्या पद्धतीने, वेगळ्या दृष्टिकोनातून कशा प्रकारे करेन, आणि इफ आय टू चेंज और काही बदल करायचा असेल, मी जी सर्व्हिस देतोय त्याच्यामध्ये जर बदल करायचा झाला तर मी तो काय देईन, कसा करेन, राईट? हाऊ विल आय चेंज दॅट?
तो जोपर्यंत आपण विचार करत नाही तोपर्यंत वी डोंट मूव्ह टुवर्ड्स एक्सलन्स. या बरोबर. बाबतीत अजून एक माझा एक्सपिरियन्स मी शेअर करतो. म्हणजे ह्या गोष्टी कधी कधी मी म्हणजे आपणच आपल्यावर थोडंसं काम करावं लागतं. तर अशा कितीतरी केसेस होतात की आपण ना प्रत्येक जण प्रत्येकाला बोलवतो. आता माझ्या बाबतीत तर होतं, लोक 4 कोटेशन घेतात, 4 इंटिरियर डिझायनरला पण बोलवतात, साधे कॉन्ट्रॅक्टर येऊन जातात, तो भाग वेगळाच आहे. पण मला माहिती असतं की माणसं सगळ्यांना बोलवतात. ओके, पहिल्यासारखं आता राहिलं नाही की नाही अँथनी सरांनी सांगितलं तर अमोलला काम द्यायचंच, आता डोळे झाकून द्यायचं. म्हणजे ट्रस्ट फॅक्टर वाढतो, बट स्टील 4 लोकांकडनं माणसं रेट काढतात. ओके, हो. तर पण मी असं ठरवून जातो की कोणाचेही प्रॉब्लेम मी जाऊन तिकडे जेव्हा बघतो किंवा कोणाचंही मी घर तिकडे जाऊन जेव्हा बघतो, कारण प्रत्येकाच्याच बाबतीत ते असतं की आता आमच्यासाठी प्रत्येक घर वेगळं आहे, प्रत्येकाचा एरिया वेगळा आहे, प्रत्येक ठिकाणी राहणारे लोक, त्यांचं हॉबी, त्यांचे लाईफस्टाईल आणि त्यांचं बजेट हे सगळंच वेगळं असतं, त्यांच्या लाइकिंग्स वेगळ्या असतात. आणि त्या सगळ्याच्या दृष्टीने प्रत्येकाला म्हणजे बाजूबाजूची जरी 2 घरं असतील तरी मला दोघांना 2 वेगळे सोल्युशन द्यायचे. जरी सेम फ्लॅट असेल तरी 2 वेगळे सोल्युशन द्यायचे. तर त्यावेळेला क्लायंट अंडरस्टँड करणं आणि स्पेस अंडरस्टँड करणं, बजेट, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आधी अंडरस्टँड करायला लागतात. हे त्यांच्या रिक्वायरमेंट आहेत. पण त्या सगळ्या अंडरस्टँड करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि तिकडे जाऊन अशी एक गोष्ट शोधून काढणं की जी जर मी त्याला सांगितली आणि मला गॅरंटी असेल की ही त्याला कोणीच सांगितली नाही, आणि अशी एक गोष्ट जर मी त्याला काहीतरी वेगळी त्याला सांगितली की अरे हे तुम्ही म्हणजे असं झाल्यावर असं होईल आणि हा तुम्ही विचार केलेला नाहीये, आणि जर हे असं केलं तरच हे असं होईल, नाही तर ते नाही होणार. तर जेव्हा तो तो एक विचार तो ऐकतो किंवा ते एक सोल्युशन जे आपण त्याला देतो, कारण किंवा एक वेगळी त्याला साईट विजन आपण वेगळं देतो की अरे हे असं, तेव्हा तो तुमच्यासाठी कन्व्हिन्स्ड होतो की अरे नाही, हा माणसाकडे काहीतरी वेगळं नॉलेज आहे की सगळे माझ्याकडे येऊन गेले पण हे कोणीच मला सांगितलं नाही. आणि बरोबर. तिथे इनफॅक्ट तुम्ही मी ते कुठेतरी त्याला वेगळे. ऍड करेन की आपण बोललो ना की सॉल्व्ह इंटरेस्टिंग प्रॉब्लेम ना, सॉल्व्ह इंटरेस्ट वन ऑफ द स्लाइड वरती पॉइंट होता, सॉल्व्ह इंटरेस्टिंग प्रॉब्लेम. कस्टमर साठी जी त्याने विचार केला नसेल किंवा त्याच्या लक्षात ध्यानीमुनी नसेल, यू हॅव टू सॉल्व्ह दॅट प्रॉब्लेम, राईट. मी स्टीव्ह जॉब्सचा तो व्हिडिओ, सचिन, यू हॅव ऑलरेडी सीन दॅट, राईट. ऍपल आयफोन लॉन्च करतो तेव्हा तो सांगतो की बटन्स आहे तिथे. आता बटन्स आहे तर प्रॉब्लेम कोणाला माहितच नव्हता तो काय आहे तो, बट ही मेड इट प्रॉमिनेंट की नवीन काहीतरी आलं ना तर बटन नाही ऍड करू शकत, सॉफ्टवेअर अपग्रेड करता येतं, हार्डवेअर नाही अपग्रेड करता येत, राईट. सो तो चेंज जो आहे तो प्रॉब्लेम होता, अँड दॅट इज द रिझन वाय ऍपल बिकेम अ मेजर हिट. नंतर त्यांनी जो स्टायलस होता तो स्टायलस सोडून ही सेड फॉरगेट स्टायलस, टचस्क्रीन, तुमची हाताची बोटं आहेत ना ती वापरा तुम्ही टचस्क्रीनला. अगोदर टचस्क्रीन असं नव्हतं की हाताची बोटावाली टचस्क्रीन होती पण ती एवढी सेन्सिटिव्ह किंवा इफेक्टिव्ह नव्हते, राईट. सो दे आयडेंटिफाईड अ प्रॉब्लेम विच नो वन वॉज ट्राईंग टू टॅकल. आणि आपण जेव्हा एक्सलन्स बोलतो ना, इट इज गोईंग फॉर दोज थिंग्स आणि विचार करायला पाहिजे. आणि जे मी पुन्हा सांगेन, मी आजचे प्रश्न टाकतोच ग्रुपवरती, पण जे मागचे जे काही थोडेफार आपण प्रश्न घेतलेले ना, 10 वर्ष अगोदर, 10 वर्षानंतर काय चेंजेस होतील किंवा काय बदल आहेत, राईट, अँड व्हॉट इज इट दॅट इट इज मिक्सिंग, आणि व्हॅल्यू कुठून येते. अँड सिम्पल क्वेश्चन अगेन आय वुड से इज, इफ आय स्टॉप डुईंग माय बिझनेस टुडे, कोणाला किती काय फरक पडणार आहे? If you have the answer to that question, you are on your way to excellence. That's what I would say. आपण एंड करूया. मला वाटतं कस्तुरी मॅडम आहेत. कस्तुरी मॅडम, तुमच्यापासून स्टार्ट करूया, तुमचं इंट्रोडक्शन थोडक्यात, आणि मग देन विल. तुम्ही आहात का? ओके, आपण ओळखतो एकमेकांना तर ठीक आहे. So you need not have any introduction, but thanks for joining. Okay. नेक्स्ट मंडेचा आपला टॉपिक असेल प्लॅनिंग, डू यू रिअली नीड इट, आणि का महत्वाचं आहे. त्याच्या पलीकडे ऑक्टोबरचा जो 4था सोमवार असेल ना, तिथे टाकेन ग्रुपवर. तुम्हाला तुमची आवडीचं किंवा तुमच्या वाटतं एखाद्या विषयावरती डिस्कशन व्हावं, तर यू कॅन जस्ट पुट दॅट ऑन ग्रुप, अँड देन एव्हरी 4th मंडे ऑफ द मंथ आपण
तुम्ही सजेस्ट केलेल्या टॉपिक वरती आय विल कंडक्ट अ सेशन अँड वी विल डिस्कस अबाउट इट. सो चालेल. दॅट्स इट फॉर टुडे. या. ओके, ओके ओके. थँक यू. चलो बाय, टेक केअर, गुड नाईट. थँक्यू. मस्त सेशन खूप छान होतं. थँक यू. थँक्यू.